आई काहीतरी पटकन दे ना ग खायला. काय देऊ बाळा? काहीतरी चटपट दे. कैरीच्या करमट्या करू का? म्हणजे? अरे मसाला कैरी. चालेल? चालेल. ओके. चला तर मग फरमाईश आली आहे चटपटीत मसाला कैरीची. सुरुवात करूया. श्री स्वामी समर्थ सर्वांना. त्यासाठी बघा इथे मी एक कैरी घेतली आहे. आता ही तोतापुरी कैरी आहे. खूप जास्त आंबट नसते. त्यानंतर स्वच्छ धुवून घ्यायची आणि आता त्याला आपल्याला कट करून घ्यायचे. अशा पद्धतीने तुम्ही याचे छोटे छोटे पीस करून घेऊ शकता. आम्ही लहानपणी खूप ही मसाला कैरी खायचो आणि सगळ्यांना भरपूर आवडायची. कैऱ्यांचा सीझन आला रे आला की सगळ्यांच्या आवडीची कोणती गोष्ट असेल तर ही मसाला कैरी. आम्ही याला लहानपणी करमट्या वगैरे बोलायचो, पण आत्ताच्या मुलांना करमट्या हा शब्दसुद्धा माहीत नाही आहे. आता आपण याचे छोटे छोटे पीसेस करून घेऊया आणि अगदी सोपी आहे. अगदी 5 मिनिटात तयार होते आणि एक नंबर मजा येते खायला. अशा पद्धतीने बघा छोटे छोटे. आता तुम्ही या मसाला कैरीला तुमच्या भागात काय बोलता मला नक्की कमेंट करून सांगा. आम्ही तर याला करमट्या बोलायचो, पण खूप वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या पद्धतीने बोललं जातं. तर नक्की तुमच्या भागात या मसाला कैरीला काय बोलता तुम्ही ते मला कमेंट करून नक्की सांगा. आता बघा इथे छान छोटे छोटे पीसेस करून घ्यायचे आहेत. आता इथे याची जी बी आहे ती थोडीशी टणक आहे, तर मी काय केलं, बाजूबाजूची जी कैरी होती ती कापून घेतलेली आहे. अशा पद्धतीने छोटे छोटे पीस करून घ्यायचे आणि त्यानंतर याच्यामध्ये छान असे सगळे सुके मसाले घालायचे. तुम्हाला मी दाखवते. अगदी 5 मिनिटात आपण ही करू शकतो आणि तुम्ही तोंडी लावणी बरोबर जरी ताटामध्ये वाढली तरी छान वाटते ही. अशा पद्धतीने हे पीसेस आपण एका बाउलमध्ये घेऊया आणि त्यानंतर याच्यामध्ये मसाले घालून घेऊया. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी हे सगळे पीसेस बाउलमध्ये घालून घेतलेले आहेत. आता यामध्ये टाकायचं आहे आपल्याला चवीपुरतं मीठ. मीठ टाकून झाल्यानंतर याच्यामध्ये मी अगदी 1/2 चमचा हळद घालणार आहे आणि हळद घालून झाल्यानंतर याच्यामध्ये लाल तिखट घालायचं आहे. आता मी इथे खूप जास्त तिखट होऊ नये म्हणून मी इथे काश्मीरी लाल तिखट घातलेलं आहे आणि त्यानंतर अगदी चिमूटभर याच्यामध्ये साखर घालायची आहे. या साखरेनं एक नंबर चव येते या करमट्यांना आणि इतक्या छान लागतात म्हणून सांगू. अशा पद्धतीने साखर घालून घ्यायची आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला अगदी थोडंसं अर्धा चमचा तेल घालायचं आहे. आता तेल घालायचं आहे. तेल घालून झाल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी आहेत, हे सगळे जे जिन्नस आहेत ना ते आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत. मी अशा पद्धतीने छान याला मिक्स करून घेते. तुम्ही बघू शकता प्रत्येक फोडीवर कसं छान मसाल्याचं कोटिंग आलं आहे आणि चवीला आंबट गोड तिखट एवढ्या छान लागतात या करमट्या. तर तुम्ही नक्की एकदा या कैरीच्या सीझनमध्ये या पद्धतीने या करमट्या करून बघा आणि मला नक्की सांगा की तुम्हाला कशा वाटल्या. अशा पद्धतीने 5 मिनिटात तयार होणारी आपली ही मसाला कैरी खाण्यासाठी तयार आहे. एवढी चटपटीत आणि चटकदार लागत होती. आदिराजला सुद्धा खूप आवडली. तर तुम्हाला आवडली का मला कमेंट करून नक्की सांगा आणि जर आवडली असेल तर आपल्या आदिश्री रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करायला अजिबात विसरू नका, जेणेकरून इथून पुढे अशाच नवनवीन आणि छान छान रेसिपीच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील आणि त्या सगळ्या रेसिपीज तुम्हाला ट्राय करून बघता येतील. त्यासाठी या आपल्या आदिश्री रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करा. चला तर मग या आपल्या चटपटीत चटकदार मस्त आंबट गोड तिखट चवीच्या मसाला कैरीला करमट्यांच्या रेसिपीला लाईक करा, रेसिपी शेअर करा आणि त्याचबरोबर भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त मस्त रेसिपी करा, ट्राय करा आणि खात राहा, खुश राहा. आणि तुम्हाला आता आपण ही जी नवीन सिरीज चालू केली आहे, आई पटकन काहीतरी खायला दे ना गं, ही कशी वाटते तेही कमेंट करून सांगायला विसरू नका. आता उन्हाळ्याची सुट्टी चालू होते तर याचा तुम्हाला नक्कीच फायदा, कारण आता उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये सगळी मुलं घरी असतात, खेळत असतात दिवसभर आणि खेळून झाल्यानंतर त्यांच्या तोंडात फक्त एकच गोष्ट असते की आई पटकन काहीतरी खायला दे, जेणेकरून काहीतरी पटकन मला खाता येईल आणि खेळायला जाता येईल. त्यामुळे आपण ही नवीन सिरीज घेऊन आलो आहे, आई पटकन काहीतरी खायला दे ना गं. तर तुम्हाला ही नवीन सिरीज कशी वाटते नक्की सांगायला विसरू नका आणि तुम्हाला जर ही आपली सिरीज आवडत असेल तर तशाच पद्धतीची खाली एक कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला या सिरीजमुळे काही फायदा झाला का आणि अजून काही तुमचे जर सजेशन्स असतील, काही आयडिया असतील तर नक्की कमेंट करा.
चला तर मग थँक्यू.